प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मयी स्वरूप असणारी अधिकार संपन्न साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विठाला विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या देहूतल्या मालकांचा आहे। मालक या अभंगाद्वारे नमूद करतात ज्या दिवशी प्रेतात रूपांतर होतं त्या दिवशी मशानात जावं लागतंय। झाला प्रेतरूप शरीराचा भाव लक्ष्यला ठाव स्मशानीचा मग मात्र त्याला घरी ठेवत नाहीत। रडती रात्रंदिवस काम क्रोध माया मनती हाय हाय यमधर्म काम क्रोध ही माया रडत असते। जो माणूस गेलाय त्याच्याकरता घरातली रक्ताच्या नात्यातली आप्त विष्ट सजन सखे रडत असतात, पण रडण्याच्या पाठीमागे त्यांचा स्वार्थ असतो। ती गेली व्यक्ती त्याबद्दल रडणं नाही, ते एक स्वार्थ एक अडचण गेली आपली एक उणीवता एक काम दाखवत होती ती व्यक्ती। अशी व्यक्ती गेली की मग त्याच्याविषयीचा जी तुटवाडा आहे तो माणसाला रडायला लावतो। वैराग्याच्या क्षणी लागल्या शरीरा ज्ञानाग्नी लागला ब्रह्मत्वेशी मशानात नेल्यावर गौऱ्या असतात त्या वैराग्याच्या गौऱ्या येतात। आपल्याकडे प्रेताला गौरी सोयीशी कधीच लावायची नसती, कारण सरण रचणारे बिना अकली असल्यावर त्याला ज्ञान नसतंय। गौरी शक्यतो पालथीला येत असतात प्रेताला, असा पुराणाचा सिद्धांत आहे। पण हल्ली सरण शहाणे जास्त लोक झाले, 2-4 असते, त्याला काय कळत नाही किती जोरात बोलावा, किती आरडावा, किती बोंबलावा। इकडचं लाकूड तिकडं काढ, तिकडचं लाकूड इकडं घाल, कोणी टायरच लावतेल। काय 10-5 मिनिटानं कमी अधिक उशिरा जळल भडव्या। पण ज्या माणसानं आयुष्यभर आपल्यासाठी रान केले त्या माणसाला टायर टाकून उन्हाळ्यात पण फुकतेत, असे काही फुकणे हरामखोर आहेत। विठाला विठाला उत्तर भारतामध्ये अशी टायर वगैरे टाकत नाहीत। धमक असेल तर तूप टाकावा, साखर टाकावा, परिस्थिती नाजूक असेल तर मीठ टाकावा, करडी टाकावा। नाही तूप घडत तर 5-10 किलो तेलाचा डब्बा आणून सुत्ती धुडकं घ्यायचं, चांगलं धोतर कोरं एखादं किंवा धुतलेलं, त्याचे चिरगुट करून तेलात बुडून जर त्याच्यावर ठेवले तर ते प्रेत गोडशा पद्धतीने जळते। आणि असं काही नियम नाही 2 तासात जळालं म्हणजे मोक्षाला जाते, 2 दिवस लागलं म्हणजे नरकाला जाते, असं त्या रचणाऱ्याला थोडीशी अक्कल असावी। विठाला विठाला असेल एखादं पावसाळ्यातलं प्रकरण असेल, पत्र टाकले असतील तरी टायर टाकायचं काम नाही। काही घासलेट फेकणारे माणसं मेले बरं। टीव्हीवर पेपरवर बातम्या पाहिल्या आपण, ते प्रेताची राख सावडायच्या दिवशी याच्या मात्या करावं लागल्या। हे अमानुष काम करणारी माणसं ह्या राखेल काय फेकतेन, पेट्रोल काय फेकतेन, डिझेल काय फेकतेन, असं वाटतंय की तो मेलेला माणूस यांचा दुश्मन होता। इतक्या आवेशानं सीमेवरचे लोक सुद्धा तितक्या आवेशानं गोळ्या घालीत नाहीत, इतक्या आवेशानं तो घासलेट फेकितो। त्याचं ते प्रदर्शन असते, त्याला वाटते सगळी लोक मला बघायला येत असं वाटतं त्याला। वैराग्याच्या क्षणी आहेत, क्षणी म्हणजे गौऱ्या। ज्ञानाग्नी लागला ब्रह्मत्वेशी, तो ज्ञानरूपी अग्नी पुराणाच्या सिद्धांतानुसार भडाग्नी आहे आणि तो अग्नी लागत असतो। पुढे
फिरविला घट फोडिला चरणी, महावाक्य ध्वनी बोंब झाली. आपल्याकडं मडकं नेत असतात एक गाडगं. त्या गाडग्याची फार मोठी उलटसुलट प्रक्रिया असते तिथं. बऱ्याच वेळेस गाडगं लागते. आपल्याकडं पोळ्याच्या दिवशी सुद्धा त्याला आपण आपल्या भाषेत कोळंब म्हणतो. त्याच्यात दिवा लावण्याची पद्धत आहे. कपड्याने झाकायचा, बैलाचं जू वगैरे त्या बाजीवर ठेवायचं, अशी पद्धत आहे आपल्याकडे. हेही गाडगं काढतात, पण या गाडग्यात अगोदर पाणी टाकतात. पाणी टाकून दारात अग्नी आमंत्रित करतात. जसं देवबाप्पा यज्ञ जर करायचा असेल तर अग्नी आमंत्रित करावा लागतो. वेदाचा मंत्रोच्चार मंत्रघोषाने तो अग्नी अर्जित करावा लागतो. काही काही अग्नी प्रगट सुद्धा करतात रई लावून. अशी विद्वान लोक आहेत त्या महाराष्ट्राच्या मातीत, त्या पवित्र भारत देशात विद्वान लोक आहेत. अग्नी सुद्धा प्रज्वलित करतात, प्रगट करतात. तसा तो अग्नी स्थापित करावा लागतो. दारात ज्या घरात व्यक्ती वारली त्यांच्या दारात तो अग्नी प्रस्थापित करावा लागतो. त्या अग्नीला भडाग्नी म्हणतात. 2-4 गवऱ्या असतात. तो अग्नी प्रज्वलित झाला की त्याच्यावर ते मडकं ठेवतात आणि त्याच्यात पाणी तापलं की सगळ्यांनी स्नान घातल्याच्या नंतर घरात जो व्यक्ती पाणी धरीत असतो त्या व्यक्तीनं ते पाणी त्या प्रेताच्या पायावर टाकायचं असते. ते शेवटचं पाणी असते. ते गाडगं रिकामं झालं की त्याच गाडग्यात पुन्हा तो दारातला अग्नी भरायचा आणि मग ते गाडगं ती वैद देऊन जी घरातली कोण व्यक्ती असेल त्या व्यक्तीच्या हातात ते गाडगं देत असतात आणि मग प्रेत खांद्यावर घेत असतात. हे गाडगं ज्या वेळेला तिथं जात असतं, ज्या वेळेला भडाग्नी नावाचा अग्नी देत असतात, उत्तरेकडे तोंड करून, प्रांतभेद असेल काही भागामध्ये, पण आपल्याकडे शक्यतो उत्तरेकडे तोंड करून बोंब ठोकावं लागत असती. दक्षिण उत्तर प्रेताची आयताकृती चिता रचत असतात असं पुराण सांगते, मी नाही. आणि ती पद्धत आपल्याकडे कायमस्वरूपी रुजू आहे. उत्तरेकडे तोंड करून पाठीमागं ती गाडगं सोडून देतात आणि बोंब ठोकतात. फिरविला घट फोडिला चरणी, महावाक्य ध्वनी बोंब झाली. उलट्या हाताने मुखावर आरोळी ठोकत असतात. दिली तिळांजुळी कुळनाम रूपासी, शरीर ज्याचे त्यासे समर्पिले. एक कुळनाम रूपाची तिळांजली देत असतात. शरीर ज्याचे त्यासे समर्पिले. शेवटच्या कडव्यात मालक गोड म्हणतात, तुका म्हणे रक्षा झाली आपोआप, उजळला दीप गुरु कृपे. ते आपोआप राख होत असते आणि कायमचा तो भडाग्नीनं तो दीप उजळून जाऊन हा विश्वाच्या मालकाच्या सानिध्येत पंचतत्वात ते शरीर विलीन होत असतं. भूमातेत ते शरीर विलीन होत असतं. हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं कीर्तन. विठाला विठाला विठाला. आज हा उदक शांती विधीचा कार्यक्रम आहे. कर्मकांडानुसार, वैदिक पद्धतीनुसार, आपल्या पौराणिक शास्त्र परंपरेनुसार आजच्या विधीला उदक शांती विधी असं नाव आहे. मग त्याला कोणी गोड जेवण म्हणत असतंय, कोणी गंगा पूजन म्हणत असतंय, पण शास्त्रात त्याला उदक शांती विधी असं म्हणतात. आदरणीय एक सात्विक, सदाचारी, पुण्यशील, एक साधी व्यक्ती आयुष्य एका छोट्याशा खेड्यात गेलं. तारुण्यामध्ये काळ्या मातीत काम केलं. गोडस जीवन जगणारी व्यक्ती, खूप सात्विक. पहिल्यापासनं गळ्यामध्ये तुळशीची कंठी असलेली म्हातारी, अत्यंत गोड. मला असं वाटत नाही की या गावात गंगूमाई कोणाला आरेकारे बोलली असेल.
मी येतो त्यावेळेसपासून मला माहिती आहे. एकदम सात्विक म्हातारी, सात्विक. आमचे बाबा यायचे इथं सकाळी 4 वाजता म्हातारीनं आंघोळीला पाणी टाकायचं शास्त्रींना. सकाळी 4 वाजता सेवाभावी पिंड होता. खूप सात्विक म्हातारी. मी ज्या ज्या वेळेला इथे आलो त्या त्या वेळेला त्यांना जोपर्यंत चालता येत होतं तोपर्यंत त्या मंदिरात यायच्या. अशी एकही चक्कर झाली नाही की गंगूबाई मंदिरात असल्याच्या नंतर माझ्या तोंडावून गंगूबाईंना हात फिरला नाही. अशी चक्करच नाही. हात फिरवायच्या दोन्ही हातानं तोंडावर. एवढी सात्विक म्हातारी गंगूबाई. गंगा भागीरथी गंगूबाई गंगारामजी काळे. गंगूबाईला एक सुपुत्र शामराव नाना. नातू 3. मला 1-2 दिवसापासून सारखे फोन करत होते. तारीख घ्यायची, तारीख घ्यायची. मी धावपळीत कीर्तनात होतो. बघतो म्हणलं रिकामी असली तर. मग ते स्वतःहून आले. गुलाबराव, माईचा नातू एक, अजून 1-2 जण. आणि विच्छाही प्रगट केली म्हातारीनं शेषराव की कीर्तन महाराजाचंच ठेवा. काय भावना असते एखाद्या व्यक्तीची, प्रेम असतं. एवढं सुद्धा म्हातारी म्हणली माझा 13वा 14वा साधा करा, एखाद्या वेळेस नुक्ती करू नका. असं आता कमी तर नाहीच ना. नातू प्रबळ आहेत आणि आशीर्वाद ठेवून गेलेली म्हातारी आहे ती. कुटुंबावर बऱ्यापैकी म्हातारीचा आशीर्वाद आहे. चांगलं त्याच्या परीनं ते नातू कमवते. ते का कमी करतील, कशाला साधं करतील. पण जुनी इच्छा, साध्या विचाराची व्यक्ती, अरे साधं करा जेवायला पण बोलवा रे त्यांना कीर्तनाला, अशी इच्छा प्रगट केली. आमची माय सुद्धा म्हणली जाय कीर्तनाला, तू जाय म्हणे कीर्तनाला. कपा कोणाचे तरी असा जिव्हाळा अंतकरणात उत्पन्न होते. असं माणसानं जीवन जगलं पाहिजे. कोणाच्या तरी अंतकरणात थोडीशी जागा निर्माण व्हावी. असं माणूस जर जीवन जगत असेल तर त्या व्यक्तीला जगाचा मालक स्वीकारतो. इतकं लक्षात ठेवा. विठाला विठाला मोठ्या श्रद्धेने नातवांनी, नाना जरी असतील शामराव नाना, तरी पण त्यांच्या नातवांमध्ये उल्हास होता. आपल्या आजीचं उदक शांतिविधी आपण मोठ्या श्रद्धेनं करू. ठिकाणाला तर काही अडचण नाही, जाग्याची अडचण नाही. एवढं मोठं वैभवशाली या पंचकृषीतलं आराध्य दैवत देवादिदेव भगवान शिवशंकराचं अधिष्ठान, जुनाट बुजुर्ग, जुनाट अधिष्ठान. अशा परमपावन तीर्थावर, या परमपावन अधिष्ठानावर आजची ही उदक शांती गंगूमाईंची पूर्ण होती. ज्या माऊलीला गोड अशा प्रकारचं मातृगयेत अधिष्ठान मातृगयेनं विलीन करून घ्यावा अशी मातृगयेच्या चरणी प्रार्थना करतो. आणि गंगूमाईला तिथे अधिष्ठान प्राप्त व्हावा आणि त्या अधिष्ठानातून आपले सुपुत्र, नातू आदी करून काय असतील ते कुटुंबातली सगळी लोक, त्यांना गोड आशीर्वाद म्हातारीने मातृगयेतून देव, असो मातृगयेच्या चरणी प्रार्थना. विठाला विठाला विठाला. गावात जेवढ्या आडनावाची मंडळी असतील तेवढ्यांना धन्यवाद. इथं आलेली मायमावल्या असतील, पंचकृषीतून या कुटुंबाच्या या आमंत्रणाचा स्वीकार करून, आदर करून, मोठ्या मनानं आपला अमूल्य वेळ खर्च करून या ठिकाणी आलेली सर्व जनता जनार्दन श्रोते मंडळी, तुमच्या सुद्धा चरणी प्रणाम करतो. मृदंगाचार्य असतील, पाठीमागची सर्व वारकरी मंडळी, भजनी मंडळी, या सर्वांना मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या त्यांना प्रणाम करतोय आणि मी माझ्या अभंगावर येतो. विठाला विठाला.
रूप शरीराचा भाव लक्षीयला ठाव स्मशानीचा प्रेतात रूपांतर झालं रे झालं की पाहुण्या राहुण्यांना निरोप करत असतात. येतात माणसं, इष्ट मित्र सजन सखे सोयरे धायरे आप्तेष्ट. पिशून हा शब्द वापरला महाराजांनी. हे सुद्धा येत असतात. ही सगळी जमा झाल्याच्या नंतर ज्याचं त्याचं प्रेम आहे ती व्यक्ती त्या व्यक्तीसाठी अंतःकरण भरून डोळ्यातनं पाणी निघत असतं. मी मगाशी शब्द वापरला, सज्जनांनो, या विश्वात एखाद्यानं आपल्यासाठी चांगलं बोलावं हा शब्द तराजूत मोजता येणारा शब्द नाही. एक कीर्तनकार आहे मी, पण श्रद्धा आमचे बाबा यायचे, त्यांचा सुपुत्र आहे. एक भावनिकता, सात्विकता, तात्विकता, आनंद वाटायचा, गोडवा वाटायचा आणि तोंडावून हात फिरवायचे. ही एक भावना आहे, श्रद्धा आहे. एक अंतःकरणातून खळखळ वाहणारा तो एक प्रेमाचा झरा आहे. तसं प्रेम करणारी माणसं सगळी जमा होतात आणि रडत असतात. मग नाती असतात, कोण नात्यातली लोक असते ती सगळी रडतात, पण रडता रडता सगळं साहित्य तयार करतात. हा निसर्गाचा नियम आहे. रडता रडताच भावकीतली व्यक्ती एखादी विचारी ती काओ सरपणाचा काय मिळे, आपल्या पर्सात लाकडं पडले ते कापा, नाही तर आमक्याला सांगितलंय 4 टनून 5-7 क्विंटल सरपण घेऊन या. हे सगळं रडता रडताच असतं किशनराव, सगळं रडता रडता. रडता रडताच गाडग काढते, रडता रडताच गाडगही काढतात. रडता रडता वटीला द्यायचे दाणे काढतात. रडता रडता ओवाळायचा दिवा मुटका तयार करतात. रडता रडता वात तयार करतात. रडता रडता तेल टाकतात. रडता रडताच पाणी तापवल्या जाते. रडता रडता पाणी आंघोळीला काढल्या जाते. रडत रडत आंघोळ घातल्या जाती. रडत रडत नवे कपडे अंगावर टाकल्या जातात. रडत रडत त्याला ओवाळल्या जाते. रडत रडत खांद्यावर घेतल्या जाते. इतकी माणसं श्रद्धेने रडतात, पण शेवटी त्याला घरातून बाहेर काढतात. काढा काढा म्हणती स्वजन आणि गोत्र ऐसा करीती विचार. सगळ्या जणांनी विचार केला, काय काढा काढा म्हणती याचा झाला भूमिवार. कारण सर्वांना ज्ञान आहे, आपण ज्या व्यक्तीसाठी रडतो ती व्यक्ती घरात जास्त ठेवल्यावर त्याची दुर्गंधी येणार, त्याचा वास येणार आणि तो वास घरातल्या लोकांना फार ठरणार. याच्याकरता बाहेर काढा म्हणतात. हा निसर्गाचा नियम आहे. ज्या वेळेला मशानात हे प्रेत नेल्या जातं त्यावेळेला त्याला काष्टाच्या शेवर टाकल्या जातं. ह्या शेवर ज्या वेळेला ते प्रेत आरूढ केल्या जातं, विधीनुसार त्याच्या नियमामध्ये त्या सगळ्या चौकटी अर्जून त्याला एक भडाग्नी नावाचा अग्नी देतात.
पण प्रेत मात्र मशानातच न्यावं लागतं. शंका असेल काही माणसांना, माझ्याकडे संपत्ती भरपूर आहे, असू द्या ना, किती पण, किती मोठी संपत्ती असू द्या. एखाद्या माणसाकडे 100 बंगले असू द्या, पण विश्व निर्माण झालं त्यावेळेस पासून एकाही मुलानी, एकाही नातवानी, एकाही भावानी, एकाही चुलत्यानी, एकाही आजोबानी आपल्या घरात गेलेली व्यक्ती आपल्या छतावर मात्र जाळलेली नाही, जाळू शकत नाही. का? लक्ष्याला ठाव स्मशानीचा. भगवान शिवजींच्या दरबारात येत आपण. माझ्या भगवान शिवजींचं एक गोडसं चरित्र आहे. माझ्या शिवजीवर अतूट श्रद्धा असणारी एक व्यक्ती, इतकी श्रद्धा त्या व्यक्तीचा एक नियम होता, रोज भगवान शिवशंकराला चिताभस्म अर्पण करायचं. चिताभस्म अर्पण करण्यासाठी माणूस मरणं गरजेचं आहे. मेलेल्या माणसाच्या जाळलेल्या राखेला चिताभस्म म्हणतात. नियम करणं सोपं आहे, पण माणसं मरणं गरजेचे, माणूस मेला पाहिजे. एखाद्या वेळेस आपल्या परिसरात 2-4 खेड्यात जर माणूसच नाही गेला तर तू कुठं जाणार आहेस? आणि जरी एखादा मृत्यू पावला तर त्यानं ती राख घेऊ दिली पाहिजे ना तुम्हाला. तो जर म्हणला माझी रामच्या नातेवाईकाची राग आहे ही नाही घ्यायची, मग काय चालतंय तुमचं? मला सांगा बरं, काय चालणार आहे तुमचं? मग आपले नियम कसे कडील जातील? पण त्या व्यक्तीचा गेला. रोज सकाळी स्नान झालं, त्या पवित्र पापनाशिनीचं स्नान करायचं. त्या स्थळाला दिव्य अशी तेजस्वी गंगा आहे, तिथं स्नान करायचं. आणि सोबतच एक खापराची वाटी घेऊन जायचे. ती वाटी रोजची रोज गंगेच्या पात्रात धुवायची. येताना मशानभूमीमधून मुठभर राख त्या पात्रात घ्यायची आणि घरी यायचं. घरी आल्याबरोबर दारात तुळशी वृंदावन आहे मोठं. भगवान शिवशंकर हे विश्वाचं दैवत आहे, कोणाच्या बापाची जहागिरी नाही. ती कोण्या व्यक्तीची एकट्याची जहागिरी नाही, विश्वाचं दैवत आहे, विश्वाचं. कोणता वर म्हणते देवाला? विश्वंभर. त्याचं नावच आहे विश्वंभर. हो, तुका म्हणे त्याचे नाव विश्वंभर, तुका म्हणे त्याचे नाव विश्वंभर, तुका म्हणे त्याचे नाव विश्वंभर. निरंतर ध्यान करी, तुका म्हणे त्याचे नाव विश्वंभर. विश्वंभर आहे, विश्वंभर. या विश्वात व्यापून भरलेला जगाचा मालक येतो. आणि त्याच्या पूजेसाठी काय असं आगळं वेगळं सायास करायची गरज नाही. इतकी सोपी पूजा या विश्वंभराची, इतकी सोप्या. 700 वर्षापूर्वी, आता कोणी सांगत असेल, आपल्या लोकांना काय असतं माहिती का? घरच्याचा इट आणि शेजाऱ्याचा भांगणीट, जवळच आवडत नसते. एका माणसाची तर कुंटलानं पैसे, पण दात घासीत दुसऱ्याच्या दारात जाई आणि त्यानं चहा प्यायला म्हणलं चहा पी. हे बँकेत कोटीन धोत्राला गाठी असे भिकार चोट असतात ना. काही काही भिकारी परवडे, भिकारी किती पण परवडते, भिकार चोट परवडत नसते. भिकारी काय पोटापुरतं मागतो निघून जातो, पण भिकार चोट इतके नालायक असतात, ते स्वप्नात पण येऊ नये भिकार चोट. असे काही भिकार चोट आपल्यांना मानित नसतात. एखाद्या नवीन व्यक्तीनं सांगितलं की त्याचं लय मानतात. 700 वर्षापूर्वी पूजा सांगितली, किती सोपी पूजा आहे. एक पसा पाणी, एक पिलवद, एक पसा पाणी, एक पिलवद, एक पसा पाणी, एक
देवाचं अंतःकरण असणारी ज्ञानोबा नामदेवराय, देवाचं अंतःकरण होते नामदेवराय. नामदेवराय देवाला किती आवडत होते, तीर्थावळीच्या अभंग वाचा लक्षात येईल तुमच्या. नामदेवराय ज्या वेळेला बापू ज्ञानोबारायच्या सोबत यात्रेकरता जातात, त्यावेळेला वाट लावताना जगाचा बाप रडत होता, पंढरपुरातला मालक रडत होता आणि कडकडाटून मिठी मारली ज्ञानोबारायच्या गळ्याला, ज्ञानदेवा माझा नाम सांभाळा बरं, नाम सांभाळा माझा. म्हणजे ज्ञानोबारायच्या सोबत काढून दिलंय. सामान्य ज्ञानोबाराय ज्ञानियांचे राजे, योग्याची माऊली, विश्वातला एक आगळा वेगळा योगी. ज्ञानोबाराय सारखा योगी होणं शिल्लक नाही. होतील योगी पण ज्ञानोबाराय सारखा नाही. अशा योग्यासोबत नामदेवराय जात असताना तरी जगाच्या मालकानं उकसाबुकशी रडावं आणि नामदेवरायला सांभाळा म्हणावं. आरुष साबडे नामा माझे वेडे, आरुष साबडे नामा माझे वेडे, मार्गी माझे पुढे सांभाळे, सांभाळावे मार्गी माझे पुढे सांभाळे. आरुष पंढरीश परमात्मा पांडुरंग परमात्मा ज्ञानोबारायला बोलतात, आरुष साबडे नामा माझे वेडे, मार्गी मागे पुढे सांभाळा. ज्ञानदेवा मार्गी मागे पुढे सांभाळावे, रस्त्यानं चालता चालता सांभाळा. एखाद्या आईनं पंढरपूरला एखादं लेकरू कोणाच्या सोबत पाठवावा, तिने सांगावा, दादा नाना अण्णा सांभाळून न्या बरं. ते कुठं गेलेलं नाही, ते गेलेलं नाही कुठं. इतकं जगाच्या मालकानं नामदेवरायशी बोलावं. आणि त्या नामदेवरायनं 700 वर्षापूर्वी माझ्या देवादिदेव विश्वंभर भगवान शिवशंकराची पूजा सांगितली. एक पसा पाणी एक बिल्वदळ, एक बिल्वदळ एक पसा पाणी. अत्यंत सोपं, बहु सोपं. नुसतं सोपं नाही म्हणले, पूजन केवळ सोपे बहु. बहु हा शब्द फार मोठा व्यापक शब्द आहे. म्हणजे इतकं मोठं सोपं आहे, साधं सोपं नाही, फार मोठं सोपं. सोप्यातलं सोपं. काय लागतं त्याला? पसाभर पाणी एक बिल्वदळ. अशा विश्वंभराची पूजा करण्याचा मानस एका व्यक्तीचा ठरला. लक्ष्यला ठाव स्मशानीचा सांगतोय. आणि मग रोज स्नान झालं की तुळशी वृंदावनापाशी ती खापराची कटोरी, ती वाटी, आपण त्याला झाकणे म्हणतो. आता काळ ह्या टपराचा जास्त आल्यामुळं झाकण्याचा काळ संपला. नाही तर वरणाच्या गाडग्यावर झाकायला झाकणीच होती, वर्ण शिजवायला सुद्धा झाकण्याच होत्या. मोठ्या घरी गेलोत बापू आपण मागच्या 1.5 महिन्यापूर्वी, ज्याचा बंगला 6 कोटीचा होता. ते काय आपला पाहुणा नाही, काय आपण विचारलं बी नाही. जात कशाला विचारायची, काय घेणे आपल्याला त्याच्यावर. तर 6 कोटीच्या बंगल्यात गॅसवर मातीच्या गाडग्यात वरण शिजत होतं. 6 कोटीचा बंगला. म्हणजे माणसं जुन्यावर आले, जुन्यावर आले. हा सुधारित काळ झाला टपराचा. त्याच्यामुळं माणसांना थोडंसं, मध्यंतरी बायका सुद्धा शहाणपणा करू लागल्या. करतात शहाणपणा, जरसे पैसे आल्या सुगडे तांब्याचे घेऊ लागल्या.
एक बाई म्हणली तांब्याचे सुगडे घेतले. म्हणलं तुझ्या बापाची जहागिरी आहे का? संक्रांतीच्या दिवशी तांब्याचे सुगडे कसे घेता येतील तुला? पुराण सांगते मातीच्या सुगड्याला महत्व आहे. तू सोन्याची करशील पण तुझ्या मालकाचं आयुष्य कमी होईल हे ध्यानात ठेवी. विठाला विठाला विठाला. मोठ्या लोकांनी अधिकारी लोकांनी सुरू केलेल्या परंपरा हे शास्त्र पुराण वेद वाचून केलेल्या परंपरा असतात. आणि जरा जुरा पैसे आल्या टाचा उचलून पंजाव चालणारे जे भंगिरे असतात का हे पांचट परंपरा सुरू करतात. या नालायकांच्या परंपरा आपण मानायच्या नाही. विठाला विठाला विठाला. खापराची वाटी होती ती. माझ्या लहानपणी तिळगुळ सुद्धा झाकणीतलाच वाटीत होते. आजही शहाण्याबाईनं संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ जे वाण द्यायच्या दिवशी वाटतात का? असतील तुझ्या इथं पैसे असतील तर सोन्याचा तवा कर ना, खुरपे सोन्याचे कर, फारुळे सोन्याचे कर, पण तिळगुळ वाटायला मात्र झाकणी खापराची असावी. त्याच्यात सत्व आहे त्या खापरात. त्या भट्टीत त्या आव्यात भाजलेल्या मातीतून जो तिळाचं आणि गुळाचं मिश्रण त्याला लागल्याच्या नंतर त्याच्यातून जे तत्व मिळते ते तुम्हाला बाजारात विकत भेटत नाही. माणसं आजारी पडत नव्हते, सात्विक खात होते. फार काही बदल करा म्हणत नाही, पण थोडे थोडे बदल जुन्यातले राहू द्या. नवे करून ये जुने सांभाळावे ज्याचे त्याने, सांभाळावे ज्याचे त्याने, सांभाळावे ज्याचे नवे करू नये जुने सांभाळावे ज्याचे त्याने. हो. सून किती शिकलेली असेल तर सासू मरायच्या आधी सासू कशी होईल? ती होईन सासू तिच्या पोराचं लग्न झाल्यावर, पण सासू सासूच असेल ना. असं नव पण जुन्याच्या जागेवर बसवायचं नाही. आता एखादा म्हणील हे मंदिर मी 5 कोटीचं इकडं बांधतो, या इथं बांधतो, बांध, पण मूर्ती हीच लागल. त्या मंदिरात जर दुसरी मूर्ती बसली तर ज्याला आपल्या संप्रदायाशी प्रेम आहे त्या देवाच्या पाया पडन. ती मूर्ती वाईट नाही, ती पिंड वाईट नाही, पण मान ह्याच पिंडीला राहील. आज पंढरपुरात जर एखादा माणूस म्हणला मला 500 कोटीचं मंदिर करायचंय पण दुसरा पांडुरंग, तर कोणी जाईल का दर्शनाला? जातील ना बघायला 500 कोटी कशीच खर्च केले असतील बाबा, जातील ना. या माणसं कुठं मरत येत, या उता आलाय. कारण ते एखाद्या अशा शेणात कशा आळ्या असतात, पिवळ्या असतात शेणातल्या आळ्या, वळ 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 करतात गौरी वाळूस. तर तसे माणसं आळ्यावानी वळवळ करतात ना, कुठं बी करतात. ते जाते जाऊन याचा विषय नाही, पण सांभाळावं जुनच लागल. खापराची होती याच्यावरून सुचलं ते ना दे पाणी देता देता गवत उपटायचा. सरकत माणूस थोडस बाजूला आणि त्याच्यात ती राख आणून तुळशी पुढं ठेवायची आणि मग आतमध्ये मंदिर होतं. देवाला पाणी घालायचं, स्नान घालायचं, पुसायचं देवाला. आणि मग बायकोला आवाज द्यायचा, लक्ष्मी. तिचं नाव विशिष्ट प्रकारचं होतं. ए लक्ष्मी. जी मालक म्हणायची, जी भस्म घेऊन ये. आणि मग तिनं ती खापराची भस्माची वाटी पात्र मालकाच्या पुढे नेऊन टाकायचं. लक्ष्यला ठाव स्मशानीचा सांगतोय.
ते पात्र ठेवल्याच्या नंतर मग ते चिताभस्म लावायचं, मग तिनं लागलीच नैवेद्य आणून द्यायचा आणि मग आरती वगैरे व्हायची, पुढच्या कामाला तो निघून जायचा. पण कर्मनो गहनो गती, एक दिवस असा आला की त्या गावात माणूसच मेला नाही. त्याला आदल्या दिवशी मरावं लागेल ना माणूस, आदल्या दिवशी मेला तर मग उद्या त्याची राग घेता येते. पण माणूसच मेला नाही, कोणी काय करावं. पण त्यानं काय असं कोणाला सांगितलं नाही, काय नाही. ते म्हणलं जाऊ द्या गड्या, आता माणूसच मेला नाही तर आपण करावं काय. त्यानं रिकामीच वाटी तुळशी वृंदावनापाशी टेकून दिली. नित्य नेमाप्रमाणे पूजा टपली. पूजा टपल्याच्या नंतर आवाज दिला, लक्ष्मी. जी जी शब्द, जी नका का म्हणी जाऊ, पण सोयीचं बोल. जनावराला बोललं पाहिजे सोयीचं. काय महादेवाला बेल वाहून कळशानं पाणी घालून जर नवऱ्याला नीट बोलत नसेल तर काय उपयोग आहे. भजन म्हणत असेल, गाथा म्हणत असेल, हरिपाठ म्हणत असेल, एखाद्या वेळेस काकडा म्हणत असेल, नवऱ्याला नीट बोलत नसेल तर काय नाही. महादेवाच्या गोळ्या थोड्याच संपल्यात हिला मानायला. हा, घरातल्या लोकायला न मानणाऱ्या बाईनं देवाच्या अंगावर फुलं टाकणं म्हणजे दगड टाकल्यासारखं. येती तैसे दगडावरी मंत्र पुष्प देवावरी, मंत्र पुष्प देवावरी, मंत्र पुष्प देवावरी. येती तैसे मंत्र पुष्प देवाश्री. हे बेल फुल वाहिलं म्हणजे देवाच्या अंगावर दगड टाकले इतकं पाप आहे. वागणं गरजेचं आहे चांगलं. वागण्याला किंमत असते, देखाव्याला नाही, अद्याप नाही. वागणं महत्वाचं. असं ही जुनी लोक देवदेव कमी करत होते पण वागत चांगलं होते. घरात एखाद्या व्यक्तीला दारात कोणी जर भिकारी आला असेल, पैसे नव्हते काळात त्या, मला वाटते 50 वर्षापूर्वी किशन काका कुठून पैसे आले त्या म्हातारीजवळ, कोणाकडेच नव्हते. आणि ज्याच्याकडे होते ते दररोजच उघडीत नव्हते. ते का इतके शिस्तीत होते का, तेन ऊसातले डुकर सारखेच असे मस्ताडेलेच होते. ते असे फोम फोमच करीत होते. ते कशाची उघडीत होते घर. विठाला विठाला विठाला. जुन्या म्हाताऱ्या होत्या 5-50 वर्षापूर्वी. मला वाटते जेवऱ्या पण लय मोठ्या नव्हत्या, पण अर्धी कोर भाकरी भिकाऱ्याला देत होत्या. म्हणजे ह्या महादेवाला आवडणाऱ्या म्हाताऱ्या होत्या. अशा जुन्या 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 अत्यंत सात्विक सदाचारी माणसं देवाला आवडत असतात. ए मंजुळा जाईन माय तिकडे माई कडतोय. विठाला विठाला. जी शब्द वापरला, भस्म घेऊन ये, एक शब्द आलता, पण वाटीत पाहिलं तर भस्म नाही. काय करावं, रिकामी वाटी कशी घेऊन जावा. दुसरा आवाज आला, लक्ष्मी भस्म घेऊन ये. पुराणात नाव येणं इतकं सोपं आहे. हे बैजूबाईचा डोंगर इतकाय का, एवढं जरी सोनं वाटलं तरी पुराणात नाव येत नाही. पुराणात नाव येण्यासाठी वागावत चांगलं लागतंय. हो, अशा देखाव्यानं यानं त्यानं येत नाही, काय नाही. हो, आता ज्ञानोबराय तुकोबरायच्या सोहळ्यात काही अन्नदान करतेत ना, बोर्ड लावू लावू. हो, पण पुराणात नाव का येऊ देत नाहीत ज्ञानोबराय. यानं केलेलं अन्नदान पैसे कुठून आणले ते तपासतील. हो, ते पैसे सात्विक लागते ना, है का नाही. 1900 घे तू चाठणच्या जत्राला, 1900 आणि त्यानं काही अन्नदान दिलं
तर मग कसं ते कसे ज्ञानोबा आहे कसे काय म्हणतील यात? घेऊ नये आईसे दान ज्याचे धन अभिलाषी, ज्याचे धन अभिलाषी, ज्याचे धन अभिलाषी. घेऊ नये आईसे त्याचे धन अभिलाषी, ते तुम्हाला पोसत नसते. एका राजाने चोरी करून चालले, राजा इतका बदमाश होता त्यानं चोरच आणले, त्याच्या नगरीतून चालले चोरच आणले त्यानं चोरच. आणि राजानं चोर दुसऱ्याचं लुटून चालले, तुमचं आमचं शामराव नाना. आणि राजानं चोरायला लुटलं. किती नंबरचा राजा चोराचा वय पिंपळगावच्या अण्णा. आणि चोर घेऊन लावू लागले तांदूळ. तर पैशाच्या चोऱ्या नव्हत्या. अहो हुरडा असं बीड ही ज्वारी झाली म्हणली की चोरून नेत, खुडून नेत होते. दुसऱ्या दिवशी गेलेत काय नाही म्हणले, आता ज्वारी पाडायचंच काम आहे, ते बी डांब्यातली कणस. मग तांदळाची थप्पी लावली. आणि एक त्या काळातला बापू तात्विक सात्विक महात्मा राजाची इथं जेवायला आला आणि त्यानं तो भात खाल्ला. आता महाराजाला लोक पाहुण्याची कॅटेगरी बघून मधात नेतात. कॅटेगरी शब्द इंग्रजी आहे ना, आपल्या शब्दात सांगतो लायकी. पाहुणा रक्ताच्या नात्यातला आहे, पण त्याची लायकी नसेल ना तर त्याला तिकडं जोत्यावच्या आपाजीत येत. आणि लय हलकट असेल तर बैठकीत बशीत येत, पण चुलीकडे नेत नाहीत. त्याची लायकी नसती त्या भडव्याची. पाहुण्याला तुम्ही ओळखीता, महाराज काय ओळख येणार आहेत तुम्हाला? महाराजाला आतमध्ये नेत असतात लोक. महाराज ओळखू आली पाहिजे. हो बा, महाराज ओळखीण्यात चुकला की पिढ्यानं पिढ्या बरबाद होतात. त्याच्याकरता गुरु पाणी चाळून प्यावा आणि गुरु तपासून करा. अंगा पिंडानं जाड आहे, गाडी त्याची खापकी आहे, काय चिरून लोणचं घालायचं क्या भाडव्याचं? हा, लोणचं घालायचं का? अंगा पिंडानं जाड आहे, काय करायचं तसा तो नालायक? त्याचं वागणं चांगलं असलं पाहिजे. हो, महाराज असा असावा की पुढे आल्यावर माणसाला भेव नाही वाटावा. महाराज पुढे आला कीच भेव वाटतो. काय मागू तू बापा? हो, 5 फुटाचं बुक त्याच्या हातातच. हो, असे महाराज दिसले की माणसं बायकोल म्हणते बाजाराला गेले म्हण. ते बाजाराला गेले आणि बुट घरीच आहेत, आज ते मयात चपला घालून गेले. अशा येडगळ महाराजापेक्षा भिकारी किती बरा. भिकार चोट परवडा मग त्याच्यापेक्षा. विठाला विठाला सात्विक माणसं होते. आम्ही एका किराणा दुकानाहून किराणा आणत होतो. मी नाही गेलो कधी. किशन काकाला माहिती आहे, जाणारी व्यक्ती आमची दुसरीच असायची. पण त्या दुकानदाराच्या लक्षात आलं हे लय फिरत आहे, याच्या काही ध्यानात नसेल. असा चालू होता दुकानदार, तो चालू होता. आणि मग ते पण आपल्याला भेव कसं, आपलं बरं चाललंय, आपल्याला कोणी म्हणून तुझ्याकडे 10 रुपये राहिले म्हणून मी चिठ्ठी सांभाळून ठेवत होतो. आणि किराणा आणणाऱ्याकडे चिठ्ठी देऊन त्याच्याकडे ती चिठ्ठीचे पैसे द्यायचे आणि त्याची सहीन खाली या तारखेला आली आणि जमा झाली. त्या चिठ्ठ्या आपलं ठेवायचो एका जागेवर. आमच्या 2-3 चिठ्ठ्याचा घोळ झाला. घोळ काय लय मोठा नव्हता, 19,000चा होता. पण ते आम्हाला काही ताण नाही ना, आम्हाला येतेत ना असे. त्याच्यामुळे 19,000 तुमचे रानातले गेले म्हणजे लय अवघड झालं ना. आमचं काय देवीचं तेल देवीला आणि भोत्या आला घाईला, हे लोक देतात ना आम्हाला. त्याच्यामुळे असं काय असं ताण काय वाटलं नाही. आणि मग ते म्हणले आपल्याकडे इतके रुपये राहिले. तर मी म्हणलं बरं राहू द्या, द्या नेऊन द्या, फक्त त्याच्या दुकानावर जाऊ नका.
पुन्हा नाही गेलं पाहिजे. जो मालक आदलीचं बूड खालून ठोकून जेवारी देतो का, आशाच्या इथं रोजान नाही गेलं पाहिजे. इकून आदली हाणतेत ना, इकून खालून. हो, म्हणजे 16 पायल्याची 14 पायल्या भरती. अशा भडव्या मालकाची इथं काम नाही केलं पाहिजे. मी नाही सांगत, श्रुती सांगते, शास्त्र सांगते. मग ते बंद केलं तर फोन आला, काय महाराज तुम्ही आमच्याकडे येईनात. काय नाही म्हणलं, आम्हाला काय आता परिस्थिती नाजूक आहे, आम्ही लय किराणा खाईच नाही. आपलं घरच्या डाळी दुळी होता, आपलं गावरान भेंडर आले की त्याच्या भेंडराची आमटी कर, तुरीच्या शेंगाचं खळबट कर, गवारीच्या शेंगा आम्ही वाळू वाळू ठेवल्यात म्हणलं, आणि मीठ एकदाच घेऊन ठेवलंय म्हणलं, त्याच्यामुळं आम्ही काय आणि तेलाच्या नादी लागल. त्याला कळून चुकलं बाबा, ते काय हिसाबात. म्हणलं हिसाबाचा काय प्रश्नच नाही ना, हिसाबाच काय या बाय पावत्या. हो, त्यानं ते 19,000 दिले, पाया पडान म्हणलं कोणाला सांगू नको. हो, अशा दुकानदाराला JCBनं चंद्रभागेत खडा खाणला आणि त्याच्यात पुरलं तरी त्या भडव्याला मोक्ष नाही मिळणार. विठाला मला एक म्हणायचं, पुराणात नाव येत नाही कोणाचं, पण वागणं गरजेचं असते. वागणं. आमचे लोक 4-2 दिल्यावर कोणाचं नाव घेतील. मग आमच्या लोकांनी नाव घेतलं म्हणजे पुढचा लय मोठा होत असतो काय. हे 4 टनच्या फाट्यावर पाकिट पोळलं की शादीतून ते फक्त कीर्तनात नाव घेतोय, पुढे गेलं की तो शिव्या देत असतोय. मग अशा भडव्यानं नाव घेतलं म्हणजे माणूस मोठा होत असतो का. नाव अंतकरणातून निघलं पाहिजे. विठाला आमच्या लोकांनी कोणालाही चोंबाळू नये. एक ऐका पंडित जन तुमचे वंदित चरण, नका करू नरासूनी. असं वाटतंय अशा सात्विक सदाचारी लोकांचं वर्णन करणं, अशा म्हाताऱ्याचं कीर्तनकाराला पण पुण्य लागतंय, पण पांचटायचं वर्णन नाही करायचं. ऐका पंडित जन तुमचे वंदितो चरण, नका करू नरस्तुती माझी परिसावी विनंती. पाय धरले पाय नका करू हलकटायची स्तुती. आणि एखाद्या नालायकानं दिलेले पैसे तुम्हाला पचू द्याचे का न पचू द्याचे हे मंदिरातल्या मालकाच्या हातात आहेत, त्याच्या हातात आहेत. इथून जर एखाद्यानं मला 1 कोटी रुपये, मी येरी म्हणायलो, मला चाहत नका पाजू, 1 कोटी रुपये जर दिले आणि जातानाच जर अटॅक येऊन मी मेलो तर काय करायचे ते पैसे मला सांगा बरं तुम्ही. पचू द्याचे का न पचू द्याचे त्याच्या हातात आहे. कशाला भंगाऱ्याला सावडून कमीता. विठाला 2 आवाज आले, 2 लक्ष्मी इथपर्यंत आलतो ना, 2 आवाज आले. आणि बाईच्या लक्षात आलं 3रा आवाज आल्याच्या नंतर आपण जर नाही भस्म दिलं तर नवऱ्याची आज्ञा मोडण्याचं पाप लागते, आपल्या पतीची आज्ञा उल्लंघन केल्याचं पाप लागते. मग 3रा आवाज यायच्या अगोदरच बाईनं जोहार करून घेतलं. तुळशी वृंदावनात दारात शरीराचं जोहार केलं, आवाज दिला, लक्ष्मी. आता भावनेच्या आरी गेलेल्या माणसाला माहीतच नाही, आज भस्मत नाही तर ही कशी देईन माहित. पण भावना मंदिरात रोजचं पडिले वळण, इंद्रिया सकाळ रोजचं वळण पडलं होतं, आवाज दिल्याबरोबर भस्म घेऊन येत होती. आज 3रा आवाज आला तरी येत नाही, याच्या लक्षात नाही आज काल कोणी मेलच नव्हतं.
वृत्ती नाही पावलं याच्याकरता भस्म नाही. मग थोडासा राग आला ना, असं मागे फिरून पाहिलं तर धूर दिसला. धूर दिसला. बाहेर आले तर तुळशी वृंदावनापाशी राखेचा ढिगल होता. महाराज ज्याची बायको इतकी अधिकारी असेल, नवरा पण अधिकारीच असेल ना, काय अधिकार असेल? वंजळ घातली राखात, वंजळ घातली. आणि वंजळ घातल्याबरोबर ती राख अशी भरून घेतली आणि मंदिरातल्या भगवान शिवजीच्या लिंगावरती चिताभस्म टाकलं. वंजळीत बांगडी आली, ती बांगडी आली ती. आदरणीय विजयानंद महाराज सुपेकर महाराजांचा एक दृष्टांत मी ऐकला. हे बस रे बस. एक अधिकारी महात्मा आहे, वयस्कर आहेत ते. सद्गुरु विजयानंद महाराज सुपेकर यांचा एक दृष्टांत ऐकला. अधिकारी व्यक्ती आहेत, चांगल्या माणसांचं ऐकलं पाहिजे. कीर्तन सुद्धा सात्विक लोकांचे ऐक जा, देव तुमचं चांगलं करेल. हरिदासा मुखे हरि कथा कीर्तन, मुखे हरि कथा कीर्तन, पुण्य विशेषता, हरिदासा मुखे हरी कथा कीर्तन. किमान तो वारीला जाणारा असावा, त्यानं संप्रदायाचे नियम पाळणारा असावा, त्याच्या मुखारविंदातून कथा ऐकायची. विशेष पुण्य, विशेष पुण्य. परवाला एक जण प्रवचन करू लागला ज्ञानेश्वरीवर. जरा शिकलेलं होतं, नोकरी वालं होतं, पगार होता शासनाचा, आणि प्रवचन करू लागला. तर मग सगळे लोक पाय पडले, मी काय पाय नाही पडलो. ते म्हणले साहेब म्हणून नाही पण महाराज म्हणून पाय पडा. मी म्हणलं तुमची चांगलं पाप, दुसरा शब्द वापरला पण नाही कीर्तनात म्हणत आता. हो, तुमचं लय जन्माचं पाप उतू आलंय म्हणून तुम्ही त्याच्या चपला सगट पडा. मी त्याच्या कपाळाला तर नाही डोकं लाईत, कारण त्या भडव्याच्या गळ्यात माळच नव्हती. असं साहेब, त्याला काय करायचं आपल्याला? अरे तू ज्ञानोबरायचं चिंतन करायला लोकांना चांगलं म्हणा, तुला माळ नाही सोमळ्या, आणि त्याच्या पाया पडता होय तुम्ही. विठाला विठाला विठाला. तेव्हा संप्रदायाचे नियम न सांभाळता परमार्थ करणाऱ्याला जर मानित असताल तर पोपट काय वाईट आहे? पोपट माहिती आहे ना तुम्हाला? आर्घे नावाच्या काडीनं जर मदानं पोपटाची जीभ घासली तर पोपटानं मालकानं पोपटाला धुन केलं की राम राम म्हणते. पोपट पण राम राम म्हणते, भजन म्हणते. पण पिंजऱ्यातून सुटला की सोयाबीनवर चाळ्या हाणते. मग अशा माळ नसणाऱ्या भंगिऱ्याच्या पाया पडणं म्हणजे आळ्या खाणाऱ्या पोपटाच्या पाया पडणं. विठाला विठाला विठाला. सोपा सिद्धांत सांगतो. आवडंबरीच्या स्टेजवर एक व्यक्ती नृत्य करीत होती. त्या जागेला आवडंबरीची जागा म्हणतात. त्याला वेगळं नाव आहे पण घेत नाही ते आताच प्रचलित नाव. पायात घुंगरं गिंगरं आणि नृत्य करायचे. आता नृत्य करताना पदर कुठं गेलाय त्याचा काही संबंध असतो का? काही नाही. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी कपाळाच्या पुढं 2 इंच पदर घेतला आणि अर्धा किलो सोनं घातलं. ती सवासीन कशी म्हणता येईल? ती सुवासीन तिला नाही म्हणता येणार. बाई तू रात्री आवडंबरीच्या स्टेजवर नृत्य केलंस माय, त्यावेळेला पदराची काळजी केली नाही. आता कपाळाच्या पुढं नाक झाकूस तर पदर घेतलाय, पण आता सुवासीन म्हणता येत नाही. आता जरी झाले वेसेचे लावण्य, अति जरी झाले वेसेचे लावण्य, तरी ते प्रवासी नाम म्हणाले, तरी ते प्रवासी नाम म्हणाले.
वेशेचे लावण्य तरी ते सवाशिन म्हणून ते मोबाईल टाकान देऊन त्याला खेळत ते तिकडं. तुम्हीच बसा तिकडं. असते आता हे कसं संसारात वळिंबा असतोच माणसाचा. हो ना, असतोच ते. जाय माय आता खेळ मोबाईल बाबा संग. विठाला विठाला. हे वळिंबा नाही झाल्यावर बी करमत नाही. लागतून वळिंबा याच्या शो करमतच नाही ते. विठाला विठाला. बांगडी हातातली पडली. सुपेकर महाराज म्हणायचे, सती न देखे आग्न. हो, आपल्याकडे साहेबराव महाराज सोनोटीकर येत होते. खूप दिवसापूर्वी कीर्तन ऐकिलं त्यांचं. ते म्हणायचे, सती जाणाऱ्या बाईचं आधी शरीर जळत होतं, मग कपडा जळत होता. कारण सतीचं शरीर अग्नी पाहत नव्हता. सती न देखे आग्न. जशाला तशा त्या बांगड्या शाबीतला शाबीत, नाही तर अशा तर इतळून जात्यात सतीच्या. इकडे एक ढवळेवीर नावाचं गाव आहे खानदेशमध्ये. ढवळेवीर गावाचं नाव आहे. तिथे एक रुक्मिणी नावाची स्त्री होऊन गेली, साध्वी माऊली. गळ्यामध्ये माळ होती. अख्खं जीवन ज्ञानेश्वरीत घातलं. अख्खं जीवन ज्ञानेश्वरी. सकाळी उठल्याच्या नंतर स्नान आटपलं की ज्ञानेश्वरी. काय बाकीचा काय विषय नव्हता. मायबापाला सांगितलं एकदा भाकर द्यायचा, बाकी काही नाही. कपड्याला एकदा साडी घेतली की 2-2 वर्ष फाटत नव्हती. घराच्या बाहेरच नाही, फक्त मंदिरात दर्शन आणि त्या रूम मध्ये ज्ञानेश्वरी. ती माऊल्या जात राहिली. अंत्यविधी झाल्याच्या नंतर गळ्यातली तुळशीची माळ दोऱ्या सगट निघली. सावडायला गेल्यावर आज त्या माळीची समाधी आहे. समाधी आहे, समाधी आहे. एका निष्ठावंत वारकऱ्याला एका जाईबाई नावाच्या स्त्रीनं भाकरी घातल्या. जाईबाई नावाची स्त्री आपल्या परभणी जिल्ह्यातली बाई आहे. ती हळदीचा डाग होता नुसता अंगाला, हळदीचा डाग. सासरी बाशिंग लावून गेली आणि तिथे गेल्या गेल्या नवऱ्यानं सांगितलं, मला तू पसंत नाही, सोकण्या संग मोराळ्या संग वापस. तितका डाग, नुसता हळदीचा डाग. ती बाई मृत्यू पावल्याच्या नंतर गळ्यातली काळी पोत जशाला तशी दोऱ्या सगट सापडली. पतिव्रता स्त्री. मारुतीच्या मंदिरात त्या माऊलीची समाधी. मारुतीच्या मंदिरात. वागण्याला किंमत असते, देखाव्याला नाही. वागणं महत्वाचं आहे. हातातल्या जशाला तशा बांगड्या. भगवान शिवशंकराच्या पिंडीवर बांगडी खणखण वाजली. म्हणजे पार्वती आई साहेबाला चुडेदान केलं. मेल्यावर काय बाई असेल, ग्रंथात वाचा त्या बाईचं नाव. पारायण लय बऱ्या करतात तुम्ही, पण तुमचे पारायण असेच मोठ्या मळणी यंत्रान खळ केल्यावाने. इकून टाकणं भुसकट गायब, पण काय त्या कन्या गायब. जुने खळे कसे होते, आडकाण्या राहत होत्या, मात्र राहत होतं, गोंडर बाजूला राहत होतं. आता भुसकटाचा तर पता नाही, तो गोंडराचा काय पता आहे. आजच मी पारायण केलं हो, गुतच घेतलं होतं सोमळ्यात करायला. तुला महादेवानं पत्रच पाठवलं कर म्हणून, बोटच फिरवायला. पारायण करता करता कोण आलंय पाय पडायला पाहलाय. तुझ्या डोळ्यात चांगल्या चांगल्या पालीचे नख जातीन सोमळ्या. विठाला विठाला विठाला. एकदम त्याची चौकट म्हणजे धारवाड काटा. धारवाड काटा. जीनच्या पॅन्टीवाल्याला धारवाड काटा नाही कळायचा. मलाही कळत नव्हता, पण वाचवायचा नाद आहे. 2 पारड्यात 2 पानं टाकायचे, वहीचे सारखे पानं, आणि एका पानावर पेनची रेघ मारायची. पेनची रेघ ज्या पानावर मारली ते पारड खाली जाते. म्हणजे पेनीची रेघ सुद्धा सहन होत नाही ज्या काट्याला. असा धारवाड काटा देवाचा आहे.
येथे नाही खोटा चालत परिहार येथे नाही खोटा चालत परिहार जानसी अंतर पांडुरंगा जानसी अंतर पांडुरंगा. त्याला कळतंय ना घरी बैलाला का वैरण टाकायचं नाही, का गाईला बकेट भर पाणी पाजायचं नाही, आणि पंढरपुरातल्या गाईला 5 रुपयाची पेंडी तिला खाय म्हणतो. ज्याची पेंडी विकत घेतली का त्याचीच गाय असती, ज्यानं पेंडी विकली का गाय त्याचीच असती. आणि गाय शिकिलेली असती ती फक्त चिपाट तोंडात धरी ती पान खात नाही, कारण हे हमतईन तिला खाल्ल्यावर. हो ते तोंडावर हमतय ते नुसतं तोंडात पान धर, आणि मग यान पैसे देऊन गायीच्या पाया पडून पुढे गेलं की ती पेंडी पुन्हा या गांजात टाकते एखाद्या गांजात. आणि पुन्हा म्हणतो मी पंढरपुरात गायीला वैरण टाकली, तुला इतका हानी नियम सुंबळ्या हलकाटा, तू येडा समजायला का चंद्रभागेला? तिच्या गोळ्या संपल्यात का चंद्रभागेच्या? सगळ्या तीर्थाची मालकीन येती आणि तिला जाऊन फसवायला होय सुंबळ्या तू? विठाला विठाला वात्रट माणसं असतात शेणखाऊ, काही कळत नसतं त्यांना. असो योग असा आला, भगवान शिवजी प्रगट झाले प्रगट झाले प्रगट झाले. एकटे शिवजी नाही प्रगट झाले, आईसाहेब प्रगट झाल्या, गिरिजा माता पार्वती आईसाहेब प्रगट झाल्या. दंडवत घातला, लोटांगण घातलं. प्रसन्न आहे तुझ्यावर, काय देऊ? हुशार होता तो, हुशार होता हुशार होता. एखादा म्हणला असता 200-300 एकर जमीन द्या, 10-5 मुंबईला बंगले द्या, संभाजीनगरला द्या, जिंतूरला द्या, परभणीला द्या, प्रत्येक बंगल्यात 1-1 लुगडं द्या, म्हणजे बाई बी द्या म्हणला असता ना एखादा येडपट असता तर. पण ते सात्विक माणूस होता. देवाला विचारलं, देवा तुम्ही माझ्यावर प्रसन्न झालात, काय माग म्हणालात? हे कशामुळे प्रसन्न झालास? तू निष्ठेनं मला चिताभस्म अर्पण करतोस म्हणून मी प्रसन्न झालो. पण ऐका ना देवा, आज नियम मोडत होता ना, आज नियम राहत नव्हता, आज नियम मोडणार होता. मग आजचा नियम कोणी पूर्ण केलाय? बांगडी दिसत होती खाली, तर उभ्या असलेल्या गिरिजा मातीच्या डोळ्यात, मातेच्या डोळ्यातून टप 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 पाण्याचे थेंब त्या बांगडीवर पडतेत. आणि जगत प्रभू विश्वंभर भगवान शिवजींना सांगितलं, मालक हिच्यामुळं आजचा नियम पूर्ण झालाय, याची बायको याला परत करा. आणि ती जशाच तशी परत केली. इथपर्यंत ठीक आहे, इथपर्यंत ठीक आहे. पण आता आहे का ती बाई? आता आहे का? नाही. तिला कालांतरानं का होत नाही, पण एके दिवशी जाव. पुन्हा एक उदाहरण सांगतो. मग एवढी मोठी शबराची पत्नी, तिला जावं लागतंय. आदरणीय वैकुंठवासी गंगा भागीरथी गंगूमाय गेल्या, हे आपल्याला मान्य करावं लागेल. केवढी मोठी बाई ती शबराची पत्नी. वारकरी संप्रदायानं एका बाईची दखल घेतली. बाई तशी अधिकारीच होती. आळंदीतल्या मालकांनी तिच्या बाबतीत गोडस गायलं, फार वाणी खर्च केली. तिचं नाव होतं मदालसा. मदालसा. हा देह नाशिवंत मलमूत्राचा बांधा,
कीटकाचा सारा कुर्मी कीटकाचा सारा रव रव दुर्गंधेरा आमंगळाते काबा रव रव दुर्गंधी स्मरेच्या हरे हारा चरण जावे हा देह नाशिवंत मलमूत्राचा बाण वरी चर्म घातले रे कुर्मी कीटकाचा सांधा रव रव दुर्गंधी रे अमंगळ तिचा बांधा स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा. कोणाला उपदेश करू लागली माहितीये का? ईदभर पोरग 40 दिवसाचं ईदभर हो 40 दिवसाचं पोरग म्हणजे कसं असेल कल्पना करा. फक्त 40 दिवसाचं पोरग आणि पाळण्याची दोरी वळता वळता रे दे मदालसा सोहम जो जो रे बाळा पाळण्यात वळता वळता ती उपदेश करायची. फार उपदेश. माशिया मोहळे रे रचियेला कंदू कांदा करतय मवळाचा मासा ते माशा मवळ्याच्या लांबून मध आणत्यात त्या साठवून ठेवत्यात. आपण सुद्धा कमी सासवायलोत का? मी पण तुमचं कशाला इचकायचं? मला पण वाटतं आता इतकी जमीन वाढली अजून पलीकडची व्हाच पुन्हा काढून घालायचं काम पडून वलांड्या खालची नसावा शेजाऱ्यानं चिकावा. तुमच्या मनातलं मी बी बोलतो ना. मला पण वाटतं मी पण संसारिक आहे. मला पण नाही भगवान शिवजीच्या कृपेने फकरू महाराज चांगलं आहे. तुम्ही बघायले ना रोज बी काय ताण नाही. आता एकच इच्छा आहे ते गाईचं काम मोठं व्हावं. विठाला मदत घराच्या पुढं दगड रवीन वर्षा 1.5 वर्षाला पुन्हा त्याच्या खेटून वाटा बांधीन पुन्हा त्याच्या पलीकडून नळाचा खडा करीन त्या नळाच्या खड्यात बी दगड लाईन तिथं पुन्हा शेपुडीची खुटी ठोकीन आणि पुन्हा त्याच्या पुढून दगड टेकीन. तुही समाधीच बांधणं तिथं म्हणजे लोक तिकून तरी वागतील. तुही तिथंच समाधी होती कायमची. इतका स्वार्थ माणसाला इतका माणसात फिरले म्हणजे जसे तळ्यातले बगळे असे चमकत येत. वागायला गिधाडापेक्षा हलकट वागत येत. अशी काही विचित्र माणसं असते. सोपे आहेत का माणसं? हे मदत आहे ना. इथं पत्र टाक. मसन वाट्यातले पत्र नेले एक जणांनी मसडाव टाकले हो आणि वानरान उडी टाकली पत्र उभं पडन मसडी तिन्ही मेल्या. मसन वाट्यातले आणले ना ते किती इंगलो कापले. संडाच्या निमतान गेलं इंगलो कापले मसन वाट्यातले इंगल. यम तसाच इंगल तू या थोत्रात हातोड्यान ठोकीन इकून मत जमा करतोय. बाईन सांगितलं पोराला पोरा माशाच्या मवळाच्या माशावानी करू नको रे. झाडूनी आणि केनेला तया फुकटची वेधू जाई श्री गुरु शरण देह तुझ व्यापी येले चुकवी जन्म मरण. उपदेश केला बाळाला हे जा श्री गुरुला शरण जाय. हे जन्म मरण चुक्यो. ही मदालसा
रोज म्हणतात काकड्यात लोक रोज. अजून पत्ता नाही कोणाची पोरगी होती कोणाची बायको होती, काय घेणं देणंच नाही ना आपल्याला. वट्यावर बसून दुसऱ्याचं इचकायचं, धुणे धुवाचे निरमा घरचा आणि कपडे दुसऱ्याचे कुचायचा नाद लागला लोकांना. आपलं इचकेव ना. मदालसा ही शक्रजित राजाच्या कुळातली मुलगी, फार अधिकारी स्त्री होती, अधिकारी. ही ज्या वेळेला मृत्यू पावली, हिला जिवंत करण्यासाठी भगवान शिवजीला शरण जावं लागलं. फार मोठी व्यक्ती, हातळ वितळ सुतळ तळातळ रसातळ पाताळ याच्यामध्ये हटकेश्वर नावाची देवता भगवान शिवशंकर आणि तिथे अधिष्ठित असणारा एक व्यक्ती या शक्रजिताच्या कुळातल्या लोकांचा मित्र होता. तुम्ही आणलेल्या ग्रंथात वाचा, सापडत्याली 19 सोय. एवढी अधिकारी स्त्री पुण्याच्या बळावर मदालसा पुन्हा जिवंत झाली. पुन्हा जिवंत, पुन्हा जिवंत. काय राजा, फार मोठं चरित्र आहे ते. 4 अध्याय त्याचे स्वतंत्र मोठं चरित्र आहे, पुराण वाचिलं पाहिजे. ही मदालसा पुन्हा पूर्ववत आली, पण कालांतराने भगवान शिवजीच्या हातात संहारकारी आहे आणि त्या शिवजींनी सांगितलं आता थांबता येत नाही, आता निघावं लागतंय. मग ज्या वेळेला पुनर्जीवित केलेली मदालसा, ज्या वेळेला त्या शरीरातला प्राण सुटतो, त्यावेळेला तिला पुन्हा मशानातच नेलं. लक्ष्याला ठाव लक्ष्याला ठाव स्मशानीचा. युद्धामध्ये एक पोरग वारलं. वारलं म्हणजे मारलं. इतक्या भीषण परिस्थितीत मारलं. त्याला कुठंच मारलं नाही, फक्त मांडी फोडी त्याची.
खरं तर ते मुळात पापी नव्हतं. बऱ्यापैकी लोक संगतीनं पापी होत असतात. संगतीनं म्हणजे जेवढं जमेल तेवढं संगत नालायकांची टाळली पाहिजे. आपलं चांगलं होत असतं. कारल्याच्या यालाला ठराविक झाडच पोषक. हो. लिंबाच्या झाडाला जर मोहळ बसलं तर खाला पोषक. पण लिंबाच्या फांदीवर जर कारल्याचा वेल गेला तर कोण्या शहाण्याबाईनं कारलं गावरान तुपात गोळा. त्याचा कडूपणा जातच नाही. येल नाही घालायचं कशावर. चांगल्या झाडावर चांगल्या याच्यावर घातलं पाहिजे. दुर्योधना संगतीनं वाया गेला. संगतीनं. मुळात दुर्योधन एका चांगल्या बाईचं पोरग होता. अहो ती बाई साधी आहे का. त्या बाईनं पंढरपुरातल्याला शाप दिला आणि तो खरा झाला. पंढरपुरातल्या मालकाला शाप देणारी बाई. बायनं 1 कोटी बायनं बोट मोडून शाप द्या बरं, त्याचं काय होतंय. यायला भाकरी खाता यायच्या नाही, ते बोट सुचते मोडू मोडू. त्याचं काय होणार आहे. पण एकटीनं शाप द्याला. एकटीनं. तू काय मै 100 मारितोस का म्हणे. तो एकही जिथं राहणार नाही. हिचे 100 मारले, तिचे 56 कोटी मेले. 56 कोटी मेले तिचे. 56 कोटी यादव सगळे दारू पिऊन मेले. एक फक्त वाचलं. एका भजण्याचा प्रसाद खाल्ला होता. भजण्या गुणीजनाचा नाही, भजण्याचा प्रसाद खाल्ला. तो भजण्या वारकरी होता सुदामदेव. त्याचा प्रसाद खाल्ला. अहो तिच्या शापानं देवाचं वाटोळं होतंय. त्यार ती बाई किती अधिकारी असेल एवढाच पुरावा आहे का. आज गंगूमाई करता महिलाच सांगू सगळ्या. हो, चांगली म्हातारी होती. वारकरी म्हातारी होती. आणि वारकरी म्हाताऱ्यांचं वर्णन वक्ते बाबा पण करीत होते. अशा वारकरी जुन्या बायका जुन्या अधिकारी होत्या. मुलगा वारला, माती करता मशानभूमीत नेलं. राख सावडायची पद्धत आहे आपल्याकडे. खरं तर त्या प्रांतात महिला राखेला जात नव्हत्या. मातीला नाही, राखाला नाही. काही काही भागात आज नाहीत. नाही. आम्ही परवाला गेलो त्या का राखेला बापून आम्ही, तर तिथं महिला नव्हत्या. मातीला नाही. बऱ्याच का ती पद्धत असते, ज्या त्या गावाची पद्धत आहे. पण विश्वात एका बाईनं आग्रह केला, मला यायचंय म्हणे. आणि ती मुलाची राख पाहण्यासाठी ती बाई आली. खरं तर तिच्या डोळ्याला पट्टी होती. तिला राख काही दिसत नव्हती. आणि पट्टी तर सोडायचीच नव्हती. त्याला पाहण्यासाठी एकदा सोडली होती जिवंतपणी. एकदा ते शरीर त्याचं वज्राचं व्हावा याच्याकरता त्याला पाहण्यासाठी एकदा पट्टी सोडली होती. पुन्हा तिनं ठरेल तर पाहायचं नव्हतं आपल्याला. पण चला बघते म्हणे मुलाची राख. अर्ध वज्र देई शरीर अग्नीनं कसं जाळलं असेल पाहावा. मशानभूमीत आल्याच्या नंतर रस्त्यानं चलत होती. कांतीप्रिया नावाची तिची दासी होती. तिचं नाव होतं कांतीप्रिया. फार हुशार दासी होती. मला वाटते एखाद्या कोटी महाराजानं पण तिची बरोबरी करू नये इतकी विद्वान होती. 1 कोटी. गिरगावचा बाळ्या तर तिच्या पायाला चिटकलेल्या मातीच्या कणाची बी बरोबरी नाही. मी इतकी बाई विद्वान. ती ब्रह्माचं झाड उभं करीत होती. ब्रह्माचं इतकं ब्रह्मज्ञान होतं तिला. आणि म्हणून पोरग मेल्यावर तिची मालकीन रडली नाही. म्हणजे मालकिनीला इतकं ज्ञान सांगत होती. त्या ज्ञानामुळे दुःख विसरून गेली. पोटचं पोरग मेल्यावर
ज्ञानी किती असेल कल्पना करा ना. अशी बाई, तिचं नाव होतं कांतीप्रिया. महाभारतामध्ये बऱ्यापैकी स्त्रिया सात्विक होत्या. जे मेलय का त्याची बायको सुद्धा सात्विक होती. दुर्योधनाची बायको सुद्धा. नाव सांगता येईल तिचं? किती भागवत ऐकले. सात्विक पत्नी होती भानुप्रिया, भानुमती, भानुप्रिया. भाऊन 9 नाव तिला, पण भा नाव लावायचंच आधी. हो, भानुमती नावाची पत्नी. अहो, तिनं प्रत्यक्ष विश्वातल्या एका मुनीला प्रसन्न केलं. तो मुनीला प्रसन्न केलं. आणि कारण हा संप्रदाय मुनी प्रणीत आहे, ऋषी प्रणीत आहे, वेद प्रणीत आहे, शास्त्र प्रणीत आहे आणि पुराण प्रणीत आहे. एका मुनीला प्रसन्न केलं. मला अपत्य पाहिजे म्हणे, अपत्य पाहिजे. त्या महात्म्याने तेलाची वाटी दिली आणि ह्या तेलाच्या वाटीतलं सगळं तेल तुझ्या मालकाच्या अंगाला सूर्य मावळल्यावर लाव. तुझ्या मालकाच्या शरीरात तेज प्राप्त होईल आणि त्यापासून तुला प्राप्ती होईल. बाई किती विद्वान असेल, पण नवरा भंगीर आहे. शेजाऱ्याचं पेरू लागलं आणि घरचं पेरायच्या टायमाला ओल वाळली. मग बायको जोगवा मागायला फिरू लागली. लोकांचं पेरायला बैल दिले पाहिजे, पण आधी आपलं पेरायचं ना, आणि मग स्वतः जायचं त्याच्या रासने हाणायला. लोकांचं पेरलं घरची ओल वाळली तर मग आता कुठं कशी ज्वारी निघेल. मग पाप्याची माय जोगवा मागायला. हो, बैजूबाईची पलडी हातात घेतली आणि निघाली मग जोगवा मागायला. जमीन 90 एकर, नवरा भंगीर आहे. वाटी दिली तेलाची, इतकी बाई सात्विक साधून, पण नवरा हरामखोर. त्यानं अशी वाटी झोकून दिल्याबरोबर वाटी सांडली. आणि देणाऱ्यानं सांगितलं होतं, हे तेल ज्याच्या अंगावर पडल त्याच्यापासून तुला अपत्य प्राप्त होईल. पतिव्रता स्त्रीला व्याभिचाराच्या रूपात यावं लागलं. मग शेष पाताळीहून आला, तो कवनाची गेहिरी घाला, सांगे ओ मजला धृतराष्ट्र कुमरा. द्रौपदीनं प्रश्न केला, हे तेल ज्याच्या अंगावर पडल त्याच्यापासून तुला अपत्य. काय साधूची वाणी आहे. संतांचे शब्द खोटे ठरत नसतात. एकदा निळोबाराई यात्रेला चालले, कालच झाला आपला प्रश्न. निळोबाराई यात्रेला चालले. अहो, संतांचे शब्द पंढरपुरातल्या मालकाला झेलावं लागते, त्याला पूर्ण करावं लागतंय. मंदिरातल्या मालकाला, विश्वंभर भगवंताला पूर्ण करावं लागते, विश्वनाथाला पूर्ण करावं लागते. निळोबाराई यात्रेला जाता जाता ते रस्त्यात गाव होतं. त्या गावातली माणसं त्या मुक्कामाला निळोबा भंदास महाराज, समाज भंदास महाराज, सहज शब्द गेला. पण निळोबारायचं जरी नाव घेतलं तर वावगं नाही ना. सख्या तुक्याचं थोडंच घेतलं, इकडच्या खाली कोणाचं. निळोबारायचं घेतलंय. भानुदास महाराज होतं. कधी कधी वेळ संपला ना, वारीला जायची इतकी सोय, इतकी सोय, पण निघताना पाय पडायचे आणि घरातल्या लोकांच्या डोळ्यातून पाणी यायचं. तर सहज भानदास महाराज म्हणले, बरं मी वारीला जातो, तुम्हाला येणं होत नाही, तुम्ही मला प्रसन्नपणानं वाट लाग जाणं. काय वाट लावा म्हणे महाराज, आमच्या घरात लेकरू खेळत नाही हो. एवढी काय अडचण म्हणले. होईन ना, इतकंच म्हणले ना, होईन ना म्हणले. गेले पंढरपूरला. पंढरपूरला गेल्यावर पंढरपुरातला मालक भानदास महाराजाकडे पाहत नव्हता. भानुदास महाराजाकडे पाहत नव्हता, शेना महाराजाकडे पाहत नव्हता. नावी समाजाचे होते शेना महाराज, दाढी कटिंग करणारा महात्मा. पण पंढरपुरातला मालक शेना महाराज पाया पडायला गेले की मान खाली वाकत होती. इतकं पुण्य होतं म्हणजे देव सुद्धा डोळ्यात डोळे घालून पाहत नव्हत्या लोकांकडे. भंदास महाराज मंदिरात आले की प्रभू पाहत होते. नुसतं टक 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 पाहिलं.
रामदास महाराजांनी विचार केला काय असेल होय कुस काय असेल तर तेलावून निघलं बरं का याच्याहून सांगतोय असते बोलता बोलता धुता धुता जुनी मन होती ना ती उकंडे उकरल्यापेक्षा चांगलं उकरलं पाहिजे पुराण उकरलं की लोकांचा फायदा होतो काय म्हणे प्रभू काय म्हणे त्याच्या कुळात इथून पुढं 7 जन्म अपत्य नव्हतं आणि तुम्ही म्हणले होईल ना तुमचा शब्द कसा खोटा करायचा ही मोठाली लोक स्वतःच्या पुण्याचा साठा संपवायचे आणि पुढच्याचा उद्धार करीत होते हो वही वाचली आपण काल दुसऱ्याला आशीर्वाद देण्यासाठी पुण्य लागते बरं आणि तो आशीर्वाद पूर्णत्वाला जायचा असेल तर स्वतःचं पुण्य संपत आहे दिल्लीचा लेवाचा जय मागिल्या तपाचा जय मागिल्या तपाचा जय मागिल्या तपाचा देवाचा जय मागिल्या तपाचा जय चाली वाचा आणि शय मागिल्या तपाचा वाचा सिद्धी पावाल आज्ञापक व्हाल हे तोंडातून पडलेले शब्द पूर्णत्वाला येण्यासाठी मागच्या तपश्चर्याचा क्षय होत असतो ज्वारी पोत्यातली ज्वारी दुसऱ्याला द्यायला कमी होणार का नाही शिवलेल्या पोत्यातलं टोपलं भर काढ्या डबल शिवायचं म्हणल्यावर मुरगाळूनच शिवणं ना आणि शिवायचं कशाला कोणी घेऊन म्हणून शिवायचं तर मुंगाच बांधा मग टाचलेलं पोत मुंग्यावर येतंय आणि मुंग्यातलं पोत चुंगड्यावर येतंय चुंगड म्हणजे अर्ध मग संपलीक नाही ज्वारी पुण्य संपत असतो मग साधूचं पुण्य जिच्या आदराने संपत आहे ती बाई किती आदरयुक्त असेल भानुमती नावाची स्त्री सासू होती कुंती कांतीप्रिया नावाची दासी राजाच्या पत्नीच्या दंडाला धरून मशानभूमीकडे जात होती हंसासारख्या चालत होत्या दोघी जणी हंसासारख्या मशानात पोचल्या काय लोक असतील दुर्योधनाच्या राखेला काय लोक असतील दुर्योधन म्हणजे भारत देशाच्या राजाचं पोरग हो आणि तो राजा असा 5 वर्षापुरता नव्हता ह्या 5 वर्षात राजान पुढच्या वर्षी तंगड मोड खुर्चीच हो मग रिबीन कापायच्या पण कामी नाही असा राजा होता का तो काय राज हे खजिन्या राहू दे त्याला एरीचं ऐकू येत नाही लेकरू येते त्याच्या एवढा होतो मी बी तो घरात गोऱ्याची शेपूट बांधित होतो मी का साधा होतो का तो इतका नव्हतो खोडील म्हणा गावातले आहेत मला पाहिलेले लहानपणी असतात माणूस काय त्याला काही एक बाई म्हणली महाराज आमचे पोरं लय छान येत आणि त्याच्या घरी गेलो तर माझ्या बुटाला सुतळी बांधली हौदातलं पाणी शेंदू लागलं म्हणलं हेच का तुमचं पोरग हो म्हणले काय नाही आज पाणी काढायला म्हणलं तांबे कुठे ठेवलेत बुटाला दोरी बांधली ना हौदातून पाणी शेंदू लागलं ती बाई म्हणली मो पोरग लय चांगलं आहे म्हणलं बरं आहे चांगलं आहे ह्या बुटातलं पाणी महाराजाला पाजून म्हणजे बरं आहे आता असते लहानपणी लेकरायचं काय अज्ञानपण असतं तिचं काय सांगू लागलो काय लोक असतील देवबाप्पा कोण कोण लोक असतील याचा विचार करा लोक तर काय जात असतील कोणाच्या बी काय विषय पण कोण जातंय याला महत्व आहे कोण जातंय याला महत्व आहे एखाद्या कार्यक्रमात एखादा व्यक्ती आला की त्याचं वजन वेगळंच असतं वजन असतं त्याचं वजन बाबा त्या लग्नाला फलाने आलते बापरे त्या कार्यक्रमाला ते होते बापा असं एक वजन असतं तर ही राख सावडायला जगाचा पाप होता
जगाची मालकीण होती. ब्रह्मांड नायकानं सांगितलं, रमा, रमा म्हणजे लक्ष्मी, हे लक्ष्मी जी, आत्याबाईच्या जवळ जाय. कारण भगवंताची आत्या कुंती होती आणि कुंतीची ही जाऊ होती, म्हणून देव आत्याच्या जावाला सुद्धा आत्या म्हणत होता. जाय आत्याच्या जवळ. शेवटचा पुरावा आहे. जवळ गेले, बसले ते. आल्याबरोबर हातात वस्त्र होतं. एक लक्षात ठेवा, जुन्या माणसांना माहीत असेल, आपल्या घराण्यातल्या मावल्या पाहुण्याची इथं जाताना हातात रुमाल घेऊन जात होत्या. धुडका असायचा हातात, एक रुमाल काहीतरी असायचं. तसं जात नव्हत्या जुन्या बायका. हाताच्या जात्यात ना, ती अशी धोपटी घेऊन, अशी बगलातली, तिला काय शबनम का काय म्हणते, पर्स शबनम काय असते ते. कपडा होता जवळ. बायकांपाशी एक विशिष्ट प्रकारचा कपडा असतो, त्या कपड्याला अंचूक नाव आहे. अंचूक. ह्या अंचूक नावाच्या कपड्यामध्ये कर्णाच्या बायकोनं खापर बांधलेलं होतं. तिचं नाव होतं वृषाली. मेळ लागत नाही अजून, अंचूक कशाला म्हणते पत्ता नाही. दम नाही सप्त्याला. आमच्या इथं असा सप्ताह झाला. तू तिकडच होता जंगलाईनं, काय सप्ताह झाला ते घेतलं. ते काय लायकी, आमच्या इथं आमके बाबा येते, तू काय लायकीचा त्याला बाबा म्हणण्याच्या. आमच्या इथं ते बाबा येते, तू नकोच म्हणू. त्या बाबाच्या संग राहिल्यावर तो बाबा जळून जाचा. तू इतका पापी आहेस. आणि काहीच कायला हे बाबा आणि ते बाबा, आणि तू काय लायकी. लय नात काय कायला भलतात नात. उतू आले लोक, उतू. परवाला एका भागवतात महिला नाचल्या. तर परवाला भाऊ काका भेटले आपल्याला, ते अण्णा भेटले, बालासाहेब मामा भेटले, बापू. ते एक बाई दर्शनाला आलती. काल्याचं कीर्तन होतं. एक वयस्कर जुनी माऊली, मोठ्या रुपया एवढं कुंकू लावणारी बाई. बाई आली, दर्शन घेतलं आणि गावातल्या व्यक्तीला म्हणली, मी हळदीच्या अंगानं आले तेव्हापासून आपल्या गावात बाई नाचली नव्हती. मी हळदीच्या अंगानं आले त्यावेळेस पासून आपल्या गावात बाई नाचली नव्हती. आता आपल्या गावातल्या बायाला नाचायचं वळण लागलं. त्या बाईचं वाक्य आहे ना. आमच्याकडे मोबाईल नव्हता भारीचा, नाही तर मी ते घेतलं असतं टेप करून. ते गरजेचं होतं, निदान पुन्हा दुसऱ्या सुधारल्या असत्या. हो, काय विवेक असेल. त्या बाईनं बैठकीत तितका वापरलेला शब्द 5 कोटीला इकत भेटणार नाही. 5 कोटीला इकत भेटणार नाही. काय शब्द आहे ते. संप्रदायाची, आपल्या संस्कृतीची धुरा सांभाळायचं काम मावल्यांच्या हातात आहे. हो, आदरयुक्त भीती. जुन्या काळातला एखादा जुना वयस्कर माणूस चालला तर जुन्या काळातली बाई ते दिसल्याबरोबर पदर सावरीत होती. म्हणजे आदरयुक्त भीती होती तिच्या अंतःकरणात. आदरयुक्त भीती होती. पुढचे लोक का मारित होते, का शिव्या देत होते, का दगड आणत होते, नाही, आदरयुक्त भीती होती. आदरयुक्त भीती. वैकुंठवासी सिद्धबेटात राहणारे बाबा जयराम बाबा. मी तर काही तिथं शिकलो नाही. मला आळंदीतल्या मालकांची, पंढरपुरातल्या मालकाची, काशीतल्या मालकाची, देहूच्या मालकाची, पैठणच्या मालकाची जराशी कृपा झाली, सांगता आलं कीर्तन. नाही तर जयराम बाबाच्या पुढून केसवाहड्याला पोरग गेलं की ते अशी बट धरीत होते त्याची, आणि विशिष्ट प्रकारची शिवी देत होते. कशाला आला मायबाप बुडवायला म्हणून. अशी चळचळ कापायची माणसं. वागत होते माणसं, कडक कडक वागायचे माणसं, कडक. आदरयुक्त भीती होती माणसाच्या अंतःकरणात. आदरयुक्त. हातातला कपडा हातरीला. हो,
मसन वाट्यात. आणि गांधारीनं लक्ष्मीला सांगितलं, बाईसाहेब याच्यावर बसा. मशानभूमीत लक्ष्मीला बोलायचा योग काय बाई अधिकारी असलो. बसा म्हणजे याच्यावर बसा बसा. सगळ्यांनी राखेला हात लावला. लक्ष्मीच्या कानात सांगितलं, बाईसाहेब मला हात लावायचा पोराच्या अस्थिला. माय होती ती माय. जिथं दुर्योधन जाळला तिथं गांधारी पोचली. मांडी घालून बसली. खळा खळा डोळ्याला पाणी आलं. इतकं वात्सल्य जाग झालं पोरासाठी. आणि हृदयाला फुटलेल्या पाझराने राख ओलसर झाली. राख ओलसर झाली. माय होती माय. माय होती. सुपेकर महाराजांचा पुन्हा एक सिद्धांत ऐकला. माय जळत असताना पोरान येडे घातले पाच येडे घातले. आणि माईला विचारलं, माय गेली सोडून. तुझ्या खुशीतून माझा जन्म झालाय ग. एका तिळा इतकं पाप केलं नाही. जाता जाता एकदा दर्शन दिलं. जळत्या चितेतून हात बाहेर आला. पोराच्या हातात हात दिला. आणि माईनं जळता जळता शेवटचं दर्शन दिलं. ती जगात माय 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 माय. तेवढं प्रेम नाही करू शकत कोणी. करू शकत नाही. मोठ्या माणसाचं वाक्य आहे, पाणी पाजणारा मुलगा अंगात शर्ट नसते बनेल नसती. गाडग्याला छिद्र करून भवताल पाणी टाकते पेटल्यावर. तर जळताना तिचा अंतकरण अग्नीला सांगते, वैशान नरो भडाग्निस्ततो यत मम सूते शुकाया दग्धाम नैवम वैशान नरेश तिस्तापाय. जाबालींचं वाक्य. हे अग्नी नारायणा, हे भडाग्नी नावाच्या अग्नी नारायणा, माझं शरीर तू लाकडासारखं गवतासारखं जाळलंस प्रेत आहे. पण मला आर्द्रता देणारं पाणी देणारं पोरग सात्विक आहे. त्याचं शरीर कोमले. तुझ्या अग्नीचे चटके त्याला लागू देऊ नकोस. जळता जळता माय अग्नीला प्रेतातून म्हणते. ती फक्त मायच म्हणू शकते, नाही म्हणू शकत कोणी. ओल्ली झाली जागा ती ओल्ली. ती आर्द्रता होती, ते प्रेम होतं, तो भाव होता. तुम्ही 2-3 वर्ष शेलूल होते. आटपला अण्णाला माहिती आहे. फेटाबा घेतला की मी निघत असतो. पण ज्या वेळेला पत्नीला हात लावायचा नसतो स्वयंपाकाला, त्या दिवशी धडपड करणाऱ्या बाईला वाटतंय जाताला इतकं इतकं खाऊन जा. एवढं एवढं यानं खाऊन कीर्तनाला जावा. ती तळमळ फक्त माय करते. बायको प्रेम करत नाही असा विषय नाही, करते. पण आपला दबाव असतो, हे मला नाही जेवायचं ग. शांत. माईल नाहीत म्हणू शकत आपण. करेल मी लवकर उठले होते. जाणं एवढं एवढं खाऊन हिम्मत होत नाही तशी जायची. हिम्मत होत नाही, हिम्मत होत नाही. कारण ते मिळूच शकणार नाही. पुन्हा प्रेम मिळू शकणार नाही. जगात खूप प्रेम करणारी लोक असतील नाना, पण श्रद्धेला हात फिरवणारी ती ज्या दिवशी पेटवली त्याच दिवशी तो प्रेमाचा हात संपला. पुन्हा आता तो हात नाही सापडणार. तो हात हातच होता, पुन्हा नाही सापडू शकत. ते इतकी घरातल्या ज्येष्ठ लोकांची माया असती आपल्यावर, इतकं प्रेम असतं आपल्यावर. ओली झाली राख, ओली झाली, ओली ओली झाली राख. तुम्हाला एक आठवत, परवाला आपल्याला पावडेवाडीला शिवाजी काका भेटले होते. मला जुनं लक्षात ठेवायचं नाद असतो. किती वय झालं असेल माईचं?
खूप वय होतं, एवढुलेच हातपाय होते. पण मला आठवतंय, हातात हात घेतल्यावर तोंडातून शब्द पडला, शिवायस का रे? काय ताकद असती, कुठून येत असेल ही शक्ती, कोण देत असेल हे स्मरण? ही 9 महिने पोटात वागविल्याची, जन्मताना दिलेल्या कळेची चाहूल असती, त्या वेदनेची चाहूल असती, ती म्हणजे माया असती. अंतःकरणाच्या ओलाव्यानं राग भिजली, इथपर्यंत आलतो. ओलसर झालेली राख अशी जमा केली, जमा केली, जमा केली. हातात राखेचा गोळा दाबून 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 त्याचा पुतळा तयार केला, पुतळा तयार केला. आवाज दिला, कन्हैया. कृष्ण धावत आले. काय तिची देवावरी सत्ता, पतिव्रता स्त्रीवर तिची देवावर सत्ता असते, पतिव्रतेची तिची देवावरी सत्ता. मसन वाट्यात पाय पडला पंढरपुरातला मालक. मसन वाट्यात केवढा महाराजा असला तर त्याच्या मसन वाट्यात पाय पडतील का? देव देव पाय पडला बाईच्या मसन वाट्यात. काय काम आहे त्या बाई? एक काम कर, सगळे मेलेत, 100ला 100 मेलेत. माझे पोरं पांडवायला त्रास देत होते याच्याकरता मेले. मारले नाही म्हणली बरं ती. हा, कसं बोलता येईल? काम साधून घ्यायचं ना. आणि मारली कोणी? यानच मारली नाही म्हणली. हे माझे पोरं पांडवायला त्रास देत होते याच्याकरता मेलेत. पण एक लक्षात घे कृष्ण, दुर्योधन राखाचा तयार केला, याचा पुन्हा जिवंत कर. आता पांडवाला त्रास देणार नाही, आता धर्माचे बुट सांभाळीन, धर्माच्या चपला सांभाळीन, धर्माच्या डोक्यावर छत्र धरील, पण कर याला जिवंत. साखरेचा नो हे ऊस, आम्हा कैसा गर्भवास. साखरेचा ऊस कसा होईल? ऊसाची साखर होईल, ऊसाचा गुळ होईल. गुळाचा ऊस होत नाही आणि साखरेचा ऊस होत नाही. एकदा माणूस पेटिल्यावर त्याचा माणूस कसा होईल? आता नाही होत नाही, आता होत नाही. असं जर करता आलं असतं तर 7व्या अवतारात वनवासाहून परत गेल्यावर राजा दशरथाचा राखुंड्याचा दशरथ करता नसता का आला? नाही करता येत, कारण नियम आहेत ते प्रत्येकाला. देव जरी असला तर त्याला सुद्धा ते नियम आहेत. देव जीव दशेला आला की बाकीच्या लोकांसारखं त्याला वाहावं लागते, त्याचं नाव देव आहे. त्याला त्याचे नियम बदलत नाहीत, आपल्यासारखेच नियम त्याला सुद्धा जीवदशेला आल्याच्या नंतर. गोळा तसाच हातात होता. पटपट पटपट लोक उठले. भारताच्या राजाची बायको, भारताच्या राजकुमाराची माय, या देशाच्या राजकुमाराची माय गांधारी, काय अधिकारी असेल. पुतळा हातात होता राखेचा. कांतीप्रियेनं कानात सांगितलं, महाराणी हे घरी नेता येत नाही, द्या ठेवून इथं. गुडघे खाली टेकले, हृदयाशी पुतळा लावला, हृदयाशी लावला पुतळा, हृदयाशी. एका महात्म्याचं वाक्य, हृदयाला ज्या वेळेला राखाचा पुतळा लावला त्यावेळेला वात्सल्य जाग झालं आणि दुधानं पुतळा इरून गेला. सन 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 राखाचे खवले मसन वाट्यात पडले. ह्या पोराची माय भारताची राणी होती, या पवित्र देशाची राणी होती, पवित्र देशाची पतिव्रता राणी होती. नवऱ्याला दिसत नाही म्हणून जग पाहिलं नाही, इतकी पतिव्रता बाई होती. पण नाही पोरग घरी घालता आलं. लक्ष याला ठाव
भागीरथी, गंगूबाई गंगाराम काळे, सगळे मला वाटते गावातले लहान मोठे त्यांना गंगू माय म्हणायचे. गंगू माय, मायच म्हणायचे. अशी एक सात्विक सदाचारी पारमार्थिक वारकरी म्हातारी विश्वाच्या मालकाच्या सानिध्यात विलीन झाली. शामराव त्यांचे सुपुत्र आहेत. 3 नातू मला वाटते, वशिष्ठ, कौतिक आणि राजेभाऊ, हे 3 नातू आहेत. शेवटपर्यंत म्हातारीची व्यवस्थित सोय झाली. आपल्या घरातल्या लोकांची जाता जाता सोय करी जा. ते जाताना प्रेमानं आशीर्वाद देऊन जाते, मग आपल्याला काही अडचण येत नाही. ही सगळ्यात मोठी सोय आहे. ठीक आहे, वय झाल्याच्या नंतर एखादा शब्द कमी अधिक जात असेल. लेकरू नाही करीत का कमी अधिक? लेकराला कळतं का? ते माझ्यापाशी बसून पुढा खात होतं. अज्ञानी लेकरू आहे. तसं वय झाल्याच्या नंतर माणसाचं मन होतं एखादा उपद्रव वाटतो लोकांना, घरातल्या लोकांना. पण एक आठवण ठेवली पाहिजे की यांनी 72च्या दुष्काळात पोटाला चिमटा देऊन आपल्यासाठी जमीन ठेवली. ही आठवण ठेवून जगा. 72च्या दुष्काळात आपल्या बाप दाद्यांनी जमिनी विकून जर मथाऱ्या फिरायला नेल्या असत्या तर आपल्याला सगळ्याला मुंबईला गटार उपसायला जावं लागलं असतं. हाडाच्या काड्या केल्या त्या लोकांनी जुन्या. एक एक टायमाच्या भाकरी खाल्ल्यात. आणि आपल्या लेकरायचं चांगलं व्हावा याच्यामुळे ईद 2 इती असलेल्या जमिनीचे तुकडे त्यानं सांभाळून ठेवले. इतकी जुनी माणसं आपल्यासाठी अधिकारी होते. काय लागतं त्यांना म्हातारपणी? 2 भाकरीचे पानगे असले दिवसभरात धकते. सोय करा. घरातल्या लोकांची सोय करणं म्हणजे हजारो पंढरपुरातल्या वाऱ्या केल्याचं पुण्य प्राप्त होते. ही ताकद येते. म्हणून घरातल्यांचा आदर करा. हेवा, घरातल्या माणसानं जाता जाता आशीर्वाद जे देतात का, तितक्या आशीर्वादाचं पंढरपुरातला पण देऊ शकत नाही. नाही देऊ शकत. का देऊ शकत नाही? मी निंदा नाही करत पंढरपुरातल्या मालकाची, कारण पंढरपुरातला मालक तुमचा बायोडाटा तपासून देते. तुमचा बायोडाटा खराब असल्यावर ते कसं देईल? देत नाही ते, देत नाही, देत नाही, देत नाही ते. पण घरातली माणसं शेवटपर्यंत त्यांचा आदर झाला की मरताना आशीर्वाद देतात. मरताना मरताना आशीर्वाद देतात. इतकी ताकद आहे. काय स्नेह असेल आमच्या वडिलांचा तिथं काय माहिती. पण मरता मरता जाच्या आधी काही दिवसानं नातवाला सांगावं, अरे ते गिरगावचे महाराजांना आशीर्वाद आहे आपल्याला. आशीर्वाद असतो. इतकी श्रद्धा. अहो, मरता मरता चोखोबारायच्या वडिलांनी सुनाचा हात हातात धरला. बाई, तो सासऱ्याची कंबर धुतलीस बाई, तो सासऱ्याची कंबर धुतलीस. माय तुला आशीर्वाद देतो, तुझ्यावर जर वेळ आला तर देव तू हे लुगडे धुईल. 27 दिवस देवानं लुगडे धुतले. आशीर्वाद सासऱ्याने द्यालता. चोखोबाची बहीण झाला सारंगधर, वहिनी उघडादार हाका मारे. आशीर्वाद द्याला म्हाताऱ्यान, पोरग तुला असं होईन की ते झाल्या झाल्या भजन करील. उपजताची कर्म मेळा आणि वाचे विठ्ठल सावळा. आशीर्वाद आहे. वक्ते बाबा एक नागपूर प्रतीतल्या अभंगाचं कडवं म्हणायचे. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण विच्छेते तया कुळा. नागपूर प्रतीतला अभंग. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती आणि कल्याण विच्छेती तया कुळा. आपल्या कुळांना ते आशीर्वाद देत असतात. शरीरानं जरी गंगूमाय गेले असतील तरी आशीर्वादाच्या रूपानं या काळे कुटुंबात त्यांनी कायमस्वरूपी राहावं. माझ्या भगवान शिवजींच्या दरबारात त्यांचा हा शेवटचा विधी होतोय. माझ्या शिवजीच्या आशीर्वादाने एका सात्विक वारकरी, फार लहानपणापासून गळ्यात तुळशीची कंठी असणारी म्हातारी, अशा परम पावन माऊलीला तिला सद्गती मिळो अशी भगवान शिवजींच्या कृपेने त्यांच्या चरणी प्रार्थना करतो. मा जगदंबा बैजूबाईच्या चरणी प्रणाम. अर्जुनाचं मंदिर आहे, बळीचं मंदिर आहे, प्रणाम.
परिसरातला येती योग जपी तपी संन्याशी अनुरागी त्यांच्या चरणी प्रणाम करतो. तुम्हा सर्व श्रोत्यांना प्रणाम करतो आणि गंगूमाईला एक आदरांजली देऊ आणि पूर्णविराम करू. निधियाम निधिपते सकल नसुधियनि छंद काल भय जायन्ते रक्षति लोकं किन्नर लोकं विद्याधर लोकपालारे दिक्पालायति चारुति आसं परमहंस भय जायन्ते कैलासाधिपतय नमः वैकुंठाधिपतय नमः सत्यं वासं पतय नमः गोलोकाधिपतय नमः हिरण्यश्राद्धो कागश्राद्धो शंखश्राद्ध भयमुच्यन्ते नारायणो नागबली त्रिपिंडी भय आप्तेष्टि काल सर्प भय शांति मुच्यते खलं विवो भय जायन्ते रक्तं चंदन समर्पयामि अरक्त पुष्पं समर्पयामि अंगुष्ठादि स्नान भयो अंगुष्ठादि स्नान भयो अंगुष्ठादि स्नान भयो. नमः पार्वते पते हर 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 महादेव. ज्ञानेश्वर